पण ही झुंज त्याने जी दिली आजाराशी मृत्यूशी, ती झुंज शेवटी अपयशी ठरली. आपल्या सगळ्यांना सत्वादून ते आपल्याकडे निघून गेले. आज ह्या ठिकाणी एकत्र आलेला जनसागर पाहता हे सांगण्याची आवश्यकता नाही की पिंपरी चिंचवड शहर उभं करण्यामध्ये बहुचं मोठं योगदान आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य, एकदा अपक्ष आमदार, दोनदा भाजप आमदार, निवडणूक हरणच माहिती नाही, अपवाद फक्त लोकसभेला. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भेटायला जायचो, शंकर भाऊंशी आणि बहिणींशी गप्पा मारायचो, त्याला म्हणायचो की त्यांना काही केल्या त्यांच्या राहिलेल्या ज्या राजकीय गोष्टी ते पूर्ण राहिले जाणार नाही. पण शेवटी पराधीन आहे जगती पुत्र मानव, दोष कोणाचा दोष नाही, काही करायचं आपण शिल्लक केलं नाही आणि शेवटी आपण त्याला वाचवू शकलो नाही. कोविड मध्ये तर आपल्या सगळ्यांनाच हे जाणवलं तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही किती राजकीय दृष्ट्या मोठे आहात, त्याची काही जोडले नाही. त्याचं ज्या वेळेला ठरलं असेल त्यावेळेला तो जाणार. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच एक मनाला चटका लागला. आज सकाळी सुद्धा 10 वाजता पहिला निरोप मला आला, तर शक्यच नाही ते जाणार. 2 गोष्टी त्यांना राजकीय दृष्ट्या करायच्या, ते केल्याशिवाय जाणार. 5 मिनिटांनी शंकर भाऊंचा फोन आला आणि शेवटी ते कटू सत्य स्वीकारावं लागलं. मी त्यांच्या कुटुंबियांवर काय प्रसंग उभवला आहे आपल्या सगळ्यांना जाणवत आहे. त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्या कुटुंबाने त्यांना केवढा आधार दिला. मला आठवतं आजही राज्यसभेची निवडणूक, मला आठवते आजही विधान परिषदेची निवडणूक. राज्यसभेच्या निवडणुकीला त्याने हट्ट धरला. आपल्यालाही माहिती होती की 2 वर्ष मुक्ताताईंची आणि लक्ष्मणभाऊंची मिळाली नाही तर तिसरी सीट लागणार नाही. खूप लांबची गणित होती, आज आपल्याला कळलं. आणि मग आपण शेवटी त्यांचा तो आग्रह मान्य केला की ती पार्टीची पण आवश्यकता होती. पण विधान परिषदेला मात्र देवेंद्र मला म्हणाले की दादा निवडणुका तर होतच राहतील, माणूस महत्वाचा, आपण दोघांनाही डिस्करेज केलं पाहिजे ना यावर मतदानाला यायचं. दोघांनी ऐकलं नाही. लक्ष्मणभाऊ सकाळी 9 वाजता निघाले, गाड्या तयार झाल्या आणि डॉक्टरांचे लक्ष झालं की त्यांना ताप आला. डॉक्टर म्हणाले ताप उतरपर्यंत तरी तुम्हाला जाऊ द्या. मी देवेंद्रला म्हटलं की नाही जाऊ नये. 11 वाजता रोजचा होता तो ताप उतरलाय निघाला आणि गाड्या बंद केली. निष्ठा म्हणजे काय, पक्षाची आवश्यकता म्हणजे काय, त्याचं भरपूर उदाहरण या दोघांनी सगळ्यांना अनुभव केलं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सध्याची त्यांच्या कुटुंबाने वहिनी किंवा शंकर भाऊने अडवलं नाही का, जेव्हा प्रवास कोण केलं तरी कुटुंबालाही आम्ही सगळे गौरवात असतो, विश्वास घेतो.